नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, संस्कृती एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. गणित इयत्ता 4थी यामधला चढता व उतरता क्रम हा भाग आपण आज पाहणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मोठी संख्या, छोटी संख्या याचा अभ्यास केला होता. आज आपण चढता क्रम, उतरता क्रम पाहणार आहे. ठीक आहे. तर इथं पहा काय सांगितलेलं आहे. दुकानात वेगवेगळ्या कंपन्यांचे कपाटे विक्रीस आहेत. ठीक आहे. एक दुकान आहे, त्या दुकानात वेगवेगळे कपाटं विकायला ठेवलेले आहेत. एका कपाटाची किंमत 4,750 रुपये आहे. दुसऱ्या कपाटाची किंमत 6,200 रुपये आहे. तिसऱ्या कपाटाची किंमत 3,980 रुपये. तर आपल्याला काय बघायचं आहे की कोणतं कपाट सगळ्यात महाग आहे, त्याच्यापेक्षा थोडं स्वस्त कपाट कोणतं आहे आणि त्याच्यापेक्षा थोडं कमी किमतीचं कपाट कोणतं आहे. तर सर्वात जास्त किंमत असणारं कपाट कुठलं आहे? 6,200 रुपयाचं. का? तर जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं काय की मोठी संख्या कोणती, छोटी संख्या कोणती, त्याच्या आधारावरती आपल्याला इथं पाहायचं आहे. तर इथं बघा, हे म्हणजे 4 अंकी संख्येत, तर हजार स्थानाचा जो अंक आहे हा कुणाचा मोठा आहे? तर हा 6,200 मधला मोठा आहे, म्हणजे सगळ्यात जास्त किंमत ह्याची. त्यानंतर कमी, मग त्याच्यानंतर जे दोन संख्या आहेत त्याच्यामध्ये हजाराचा अंक मोठा कोणता आहे? हजार स्थानाचा, तर तो 4. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर छोटी जी आहेत म्हणजे सगळ्यात कमी हे 3. तर इथं सगळ्यात कमी किंमत सांगितलेली आहे. मग कपाटाच्या किमती चढत्या क्रमाने म्हणजे पहिल्यांदा एक किंमत सांगायची, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी किंमत सांगायची, त्याच्यापेक्षा मोठी किंमत सांगायची. ठीक आहे. आपण असं लिहिलं तरी चालेल. 1, त्याच्यापेक्षा मोठं 2, त्याच्यापेक्षा मोठे 3. तर हे किमती बघून आपल्याला सांगायचं आहे. तर चढत्या क्रमानं लिहायचं आहे याचा अर्थ काय करायचं? पहिल्यांदा सगळ्यात छोटी संख्या लिहायची, त्याच्यानंतर ह्या संख्येपेक्षा थोडी मोठी संख्या लिहायची, त्याच्यानंतर ह्याच्यापेक्षा सगळ्यात मोठी संख्या लिहायची. आलं लक्षात? उतरत्या क्रमाने लिहिताना कसं लिहायचं? हेच उलटं. पहिल्यांदा सगळ्यात मोठं, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा छोटं आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा छोटं. तर 6,200 सगळ्यात मोठं, 4,750 कमी आणि त्याच्यापेक्षा कमी 3,980. ठीक आहे. तर 2,980, 3,000, 5,125 या संख्येचा चढता क्रम व उतरता क्रम लावा आणि त्याचं उत्तर दिलेलं आहे. तर ही चढता क्रम म्हणजे सगळ्यात छोटी ही, त्याच्यानंतर ही मोठी, त्याच्यानंतर ही मोठी. आणि हे कशाच्या आधारे ठरवलं आपण? हजार स्थानाचा अंक कसा आहे. हजार स्थानाचा नसेल तर शतक स्थानाचा अंक, शतक स्थानाचा समान असेल तर दशक स्थानाचा, दशक स्थानाचा समान असेल तर एकक स्थानाचा. ठीक आहे. आता चढता क्रम बघा, हे अशा पद्धतीत चढता क्रम लावलं. उतरता क्रम तेच उलट लिहायचं आपल्याला. पहिल्यांदा सगळ्यात मोठी, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा छोटी आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा छोटी. ठीक आहे. स्वाध्याय दिलाय, चढता क्रम व उतरता क्रम लावा. आता 2,345, 2,349, 2,347. आता याचा चढता क्रम उतरता क्रम कसा लावायचा मी इथं लिहून देतोय. 2,345, तर याचं हजार स्थानाचा अंक समान आहे, शतक स्थानचा पण अंक समान आहे, दशक स्थानचा पण अंक समान आहे, म्हणजे आपल्याला एकक स्थानाच्या अंकावरून ठरवावं लागेल. 5 लहान आहे, त्याच्यानंतर 7 आहे, त्याच्यानंतर 9 आहे. ठीक आहे. तर चढता क्रमासाठी काय करावं लागेल? आधी सगळ्यात छोटी संख्या लिहावी लागेल, 2,345. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याच्यापेक्षा मोठी 2,347 आणि त्याच्यानंतर ह्याच्यापेक्षा मोठी 2,349. हे झाला आपला चढता क्रम. उतरता क्रम कसा असेल? पहिल्यांदा ही लिहा, त्याच्यानंतर ही लिहा आणि त्याच्यानंतर ही संख्या लिहा. ठीक आहे. खोडतो मी इथं, मला जागा थोडी कमी आहे. त्यानंतर घेऊया आपण पुढची संख्या. 6,000, म्हणजे हे पण हजारातल्या पटीतले आहेत आणि ह्यांचा हजार स्थानाचा अंक वेगळा आहे, म्हणजे आपण हजार स्थानाच्या अंकावरून ठरवायचं. सगळ्यात मोठं 6 आहे, तर हा चढता क्रम लिहूया आधी आपण. मग सगळ्यात आधी छोटी संख्या 3,007, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी संख्या 5,070, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडी मोठी संख्या 6,000. ठीक आहे. आता आणि उलट त्याच्या उलट असेल. ठीक आहे. 5,007, 2,007, 3,007. आता ह्याच्यात हजार स्थानाचा अंक वेगवेगळा आहे, तर चढता क्रम कसा येईल? आधी 2,000ची संख्या, त्यानंतर 3,000ची संख्या आणि त्यानंतर 5,000ची संख्या. आणि ही झाला चढता क्रम. उतरता क्रम ह्याच्या उलट, पहिल्यांदा 5, 3, 2.
आता इथं पाहूया या संख्येशी 1009, 1900, 1090. आता इथं बघा शतक स्थानाचा अंक ह्याचा मोठा आहे, म्हणजे ही सगळ्यात मोठी संख्या झाली 1900. त्यानंतर 1009, 1090. आता 1000 दशक स्थानचा अंक ह्यांचा मोठा आहे 1090. त्यानंतर एकक स्थानामध्ये ही सगळ्यात छोटी म्हणजे जी राहिली 1009. ठीक आहे. हे अशा पद्धतीत आपलं स्वाध्याय मधलं 4थं उदाहरण पाहिलं आपण. पुढचं आहे 5 नंबरचं. याच्यामध्ये सुद्धा हजार स्थानाच्या अंकावरच आपण करू शकतो. वेगवेगळे आहेत. पहिल्यांदा ही मोठी संख्या आहे, त्याच्यानंतर ही छोटी संख्या आहे, त्याच्यानंतर ही छोटी संख्या आहे. म्हणजे हा त्यांनी देताना चढता क्रम दिलाय, उतरता क्रम ह्याचा असा राहील. पहिल्यांदा ही 2 3 1. आता ह्याच्यामध्ये हजार स्थानाच्या अंकामध्ये फरक आहे. तर पहिल्यांदा मोठी संख्या 3 4 5 6, त्याच्यानंतर आहे 2 9 1 7, त्याच्यानंतर 1 3 5 7. तर अशा पद्धतीत आपण याच्यामध्ये चढता क्रम उतरता क्रम लावू शकतो. ठीक आहे. आता याच्यानंतर जर समसंख्या विषमसंख्या घेतली तर व्हिडिओ जरा थोडा मोठा होईल, त्यामुळं आपण थांबूया इथं. समसंख्या विषमसंख्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. ठीक आहे, थांबूया. धन्यवाद.